तर कसे आहात मित्रांनो? ठीकच असाल? तुम्हाला काय होणार आहे? आणि ठीक जरी नसाल तरी हा व्हिडिओ बघून ठीक होऊन जासाल. डिसेंबर मध्ये मी चॅनल ओपन केलं होतं. विचार केला होता की दररोज व्हिडिओ टाकल, म्हणजे हप्त्याला व्हिडिओ टाकल, हप्त्याला एक व्हिडिओ तरी टाकल. पण टेन्शन अशी गोष्ट आहे ना की ती चांगल्याची वाट लावते. तर मी काय चीज आहे? तर चला 3 महिन्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट करतोय. तर टेन्शनला फकी म्हणून व्हिडिओला सुरुवात करू. आजकाल खूप जास्त रील्स बघू राहिलो यार मी. खरं सांगतो बंद करावं लागेल मला हे सगळं. अरे जोपर्यंत सुंदर मुलीचा डान्स बघत नाही तोपर्यंत झोप नाही राहिली यार मला. आणि जेव्हाही मनातून वाटतं की अरे हे सगळं बंद करावं, इंस्टाग्राम डिलीट करून टाकावं, तेव्हा मनातून एकच आवाज येतोय, ये रोग पुराना है जरा देर लगेगी. चला तर मग आज तुम्हाला पण इंस्टाग्रामच्या सुंदर कल्याणचं दर्शन करून आणतो. त्या अगोदर कम्प्युटर साहेब लावा इंट्रो. काल डॉक्टरकडे गेलो होतो बॉडी चेकअप साठी. तर डॉक्टर पण म्हणू लागले की तुमच्या नॉर्मल लोकांपेक्षा डोळे जास्त तेज दिसू राहिलेत म्हणून. आता त्या नादान पक्षाला काय सांगू की इंस्टाग्रामवरची सुंदरता बघून ऑटोमॅटिकच डोळ्याची रोशनी तेज होऊ राहिली म्हणून. आता तुम्हीच सांगा असा व्हिडिओ समोर आल्यावर डोळ्याची रोशनी तेज होईल की नाही? होती ना ते माझ्या सोबत राहिला तर अशीच तेज होईल. आमचं मन पिघळतं असे व्हिडिओ बघून. आणि का नाही पिघळणार मन? एवढ्या धावपळीच्या दुनियात दिवसभर काम करून संध्याकाळी माणूस थकून जेव्हा घरी येतो आणि संध्याकाळी त्याच्या समोर जर असा व्हिडिओ आला तर कोणाला काही वाईट वाटणार आहे? आज फक्त तुम्ही सुंदरता बघा. मी सरकारला पत्र लिहायला चाललोय. ह्या मुलींना छोटा मोठा पुरस्कार देऊन यांचं पेन्शन चालू करा, यांना ट्रॅव्हल खर्च, यांचं लाईट बिल, यांना सर्व फ्री करून यांना एक मोबाईल आणि त्यामध्ये माझा पर्सनल नंबर सेव्ह करून द्या. जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी मुली करत होत्या तोपर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. पण असतात काही समाजात लोक की त्यांना लोकांची खुशी सहन नाही होत म्हणून ते पण त्यांच्या कलेचं प्रदर्शन करायला इथे येतात. आता तुम्हीच सांगा हे टॅलेंट आहे? ये तो कौन मांगता? आणि हा ज्या माणसाची अपेक्षा करू राहिला ना त्यानं महान लोक घायल केलेत. क्यों मिया जी आई नाही क्या बीजी चल रही है शायद. जमाना खूप फास्ट बदलू राहिलाय, त्यासोबत तुम्हाला पण बदलावं लागेल, नाही तर तुम्ही मागे राहाल. मुलींना माहित झालं की मुलांची कमजोरी काय आहे, त्यांना माहित झालं की व्हायरल कसं व्हायचंय, त्यांना हे माहित झालंय की आता फेमस होण्यासाठी टॅलेंटची गरज नाहीये, कारण त्यांना आता कळलं की मुलांची काय मजबुरी आहे. आता तुम्ही सांगा ह्या ताईचा व्हिडिओ व्हायरल कसा झाला? पहले मैंने छटना ऐसे इला दिया था सो मेरी वीडियो वायरल हो गई थी. मुलींना तर माहित झालंय फेमस कसं व्हायचंय, पण आमच्या पोरांचं काय? ते फेमस होण्यासाठी असं करू राहिलेत यार. कृपया यात्रीगण ध्यान दे, आगर मालवा से चलकर सोयब कोटा के रास्ते वृंदावन मथुरा. समोर चालून याला लेकरं झाले, ते शाळेत गेले आणि त्यांना शाळेत कोणी विचारलं की तुझा बाप काय करतो, तर काय सांगतील हे की माझा बाप गळ्यात गॅसची शेगडी लटकून अंगात पोतं घालून आमच्या घरी ट्रेनची इन्फॉर्मेशन देतो म्हणून. हे सगळं बघून तर कधी कधी मला असं वाटतंय की आपण इंग्रजापासून नाही तर इंग्रज आपल्यापासून आजाद झाले ते. आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये हा एकटाच नाही, इथं पण लिस्ट खूप लंबी आहे. मी खरं सांगू राहिलो यार, आपल्या देशाची युवा चुकीच्या रस्त्यावर चालू राहिलेत. अरे यांना शिक्षणाची काही संबंध राहिलाच नाही म्हणून अशी फालतूगिरी करू राहिलेत. मुन्ना भाई सच बोलते थे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. पढ़ाई लिखाई आज घंटा मेरा, पढ़ाई लिखाई तो तब करे जब लड़कियां इन्हें करने दे. वही कुछ ऐसी चल रही है भाई साहब. जब भी लड़का पढ़ने बैठता है उसके सामने ऐसी वीडियो आ जाती है. कैसी है ये साड़ी बताना डार्लिंग सीता है. अशी व्हिडिओ डोळ्याला सुकून देऊन जाती. मला तर वाटतंय काही लोक मुद्दाम आमच्या सिंगल लोकांची गाण जळवण्यासाठी अशी व्हिडिओ बनवतात. मैं क्यों किसी और को देखूं? मेरा वाला किसी से कम है क्या? नाही दीदी, आमच्यामध्येच काहीतरी कमी आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आता तुम्हीच सांगा असा व्हिडिओ बघून काय म्हणत असेल आमचं सिंगल मुलांचं मन? बाबा पेन्शन घ्यायच्या वेळेत आम्हाला टेन्शन देऊ राहिले. मला विश्वास नव्हता लागला की एवढी सुंदर आणि नाजूक मुलगी ह्या बाबाची बायको आहे म्हणून. मग मी हा व्हिडिओ बघितला आणि डोळ्यातलं पाणी थांबू नाही शकलो. आपकी फेवरेट हीरोइन बताइए. मेरी वाइफ.
दीदी व्हिडिओ नंतर बनवजा, पहिले या बाबांना शुगरची गोळी देत जा अगोदर. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिस इज युअर बॉईज द विशाल कोळी, ओव्हर अँड आउट.